तर महायुतीमध्ये जागा वाटपावरनं जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं सध्या स्पष्टपणे दिसतंय। विद्यमान आमदार असलेल्या जागांची अदलाबदल करणार नाही, शिंदेंच्या शिवसेनेनं ही भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे भाजपसाठी शिंदे सेना डोईजड होत असल्याचं सध्या दिसतंय। 90 जागांसाठी शिंदेंची सेना आग्रही आहे, मात्र 90 जागा सोडायला भाजपचा नकार दिलाय अशी राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे। दरम्यान दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री शिंदे हे अमित शहांसोबत जागा वाटपाबद्दल त्यांनी चर्चा केली अशी देखील माहिती मिळते। तर 2.5 वर्षामध्ये मवियानं केलेलं काम आणि 2 वर्षामध्ये महायुतीने केलेलं काम याची तुलना करा, मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तर महायुतीनं सुरू केलेले प्रकल्प आणि मवियानं बंद केलेले प्रकल्प याची चर्चा करू असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलंय। यावर समोरासमोर आम्ही चर्चा करायला तयार आहोत असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मजबूत आहे आणि महायुती म्हणून आम्ही लढणार आणि गेल्या 2.5 वर्षात ज्यांनी महाविकास आघाडीने केलेलं काम आणि 2 वर्षात महायुतीने केलेलं काम याची तुलना करा। दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, हे माझं ओपन चॅलेंज आहे। आणि 2 वर्षामध्ये आम्ही केलेले प्रकल्प, महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, आम्ही केलेल्या कल्याणकारी योजना याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडू आणि जनता जनार्दन याचा फैसला करेल आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला त्याच्या कामाची पोचपावती मिळेल आणि महायुती थम्पिंग मेजॉरिटीने जिंकेल। चला तयार आहे मी चॅलेंज घ्यायला, समोरासमोर येऊ दे, चॅलेंज घ्यायला तयार आहे। सुरुवात अदानी पासून करू, सुरुवात धारावी पासून करू आणि प्रत्येक प्रोजेक्ट बद्दल बोलायला तयार आहे।